सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रेवाला म्हणतो की हे घर तुला आवडेल का रेवा. तर रेवा म्हणते की का नाही आवडणार, किती सुंदर घर आहे. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की मी रेवासाठी हे घर घेतलंय. अक्षय म्हणतो की रेवासाठी मी हा फ्लॅट घेतलाय आणि रेवा या घरात भाडं देऊन राहते ना, तेव्हा तिकडे सुद्धा रेवा या फ्लॅटमध्ये भाडं देऊन राहील. रामा म्हणते की तुम्ही म्हणताय ना, मग ते बरोबरच आहे आणि मलाही ते पटलं. अक्षय म्हणतो पटलं ना तुला रामा. अक्षय म्हणतो की मग रेवाला सुद्धा ते पटलंय, कारण आत्ताच ती मला म्हणली की मला ते फ्लॅट आवडलाय. आणि लगेच अक्षय त्याच्या खिशातील चावी ही रेवा समोर धरत म्हणतो की घी रेवा ही चावी. चावी देत अक्षय म्हणतो की रेवा आता तुझी बॅग लगेच भरायला घे. तेवढ्यात आई आजी दरवाजा उघडून तिथे येते आणि अक्षय हा रेवाच्या हातात चावी देत असल्याची बघते. अक्षय चावी देत असल्याचे बघून आई आजी पुढे येत म्हणते की अक्षय काय करतोस तू हे. रेवा आपल्या घराचा एक भाग आहे आणि तिला चावी काय देतोस. अक्षय म्हणतो की आई आजी कसा ती आपल्या घराचा भाग होईल, तिला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही. अक्षय म्हणतो अजून ती अशी किती दिवस आणि किती महिने मुकादमांच्या अशी घरात राहील. अक्षय म्हणतो आई आजी रेवाला असं भाडं भरून दुसऱ्याच्या घरात राहणं शोभतं का. अक्षय म्हणतो की आई आजी रेवाला हा फ्लॅट आवडला आहे, मी तिला विचारलं हा फ्लॅट तुला आवडेल का आणि कसा आहे, तर ती म्हटली की मला या घरात राहायला आवडेल. रेवा म्हणते की अरे अक्षय तुला माझी काळजी आहे ना, म्हणून तू हे सर्व करतोयस मला माहिती आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की मला तुझी नाही माझी काळजी आहे रेवा. अक्षय म्हणतो की मुळात ही कल्पना मला माझ्या बायकोनी सांगितली म्हणून मी तुला या घराच्या बाहेर काढतोय. अक्षय म्हणतो की मुळात ही आयडिया माझ्या बायकोची आहे. तेव्हा रमा लगेच म्हणते की बरोबर आहे रेवा, अशी आता आपल्या घरात किती दिवस राहणार. रमा म्हणते बरोबर आहे ना, रेवा इथे भाडं देते ना त्यापेक्षा ती त्या फ्लॅटमध्ये जाऊन राहील आणि तिथले भाडे देईल. आणि अक्षय लगेचच त्या चाव्या रेवाच्या हातात देतो. आई आजीला अक्षय म्हणतो की आजी एवढ्या लांब आणि एवढा चांगला फ्लॅट आपल्याला पुन्हा मिळणार नाही. लगेच आई आजी म्हणते की अक्षय आता एवढ्यात काही घाई नाहीये, आताच या घरातून कुठेही जाणार नाही, विषय संपला असे म्हणत आई आजी तेथून निघून जाते. तर रेवा लगेच अक्षयच्या हातातून त्या चाव्या घेते आणि दोघांकडे बघत त्या चाव्या टेबलवर ठेवते आणि रागाने रेवावर निघून जाते. आता आनंद हा ढोल ताशांना फोन करतो आणि म्हणतो की मला एक मोठा ढोल पाहिजे आणि आजच पाहिजे, कारण आमच्या इथे खूप मोठं सेलिब्रेशन आहे. आनंद म्हणतो की तुम्ही पैशाचं काही टेन्शन घेऊ नका, आमच्या इथे खूप मोठा कार्यक्रम आहे, मी तुम्हाला हवं तर एक्स्ट्रा चार्ज देईल, पण कार्यक्रम एकदम दणक्यात झाला पाहिजे. इकडे रेवा तिच्या रूममध्ये येऊन येरझऱ्या मारत असते. तेवढ्यात रमा तिथे येत म्हणते की रेवा झाली का गं तयारी. रेवा म्हणते की रमा तू माझी मैत्रीण आहेस ना, मग अशी तू माझ्यासोबत का वागतेस. रमा म्हणते की मी असे काही नाही करत, मी असं का वागते आणि तूही तसं का वागते हे तुला चांगलंच ठाऊक आहे रेवा. रमा म्हणते की हा निर्णय सर्वस्वी माझा नाहीये, तू या घरातून कायमचं निघून जावं असं यांना सुद्धा वाटतंय. रमा म्हणते की तुला असं या घरात किती दिवस राहायला आवडेल सांग ना मला. रमा म्हणते की बस झाला आता रेवा, प्रत्येकाच्या पायावर पाय ठेवून तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. रमा म्हणते की तुला जर बोट दिलं ना रेवा तर उपऱ्यासारखी तू हातच धरते. म्हणते की रमा तू किती उपऱ्यासारखी बोलतेस ग. रेवा म्हणते की अगं मी जॉब करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते आणि धरलंय मी बोट, तेही अक्षयचं. रमा म्हणते की एकटी तू असा विचार का करतेस आणि खेळ एकटी मी नाही तर तू खेळतेस रेवा. रमा म्हणते की रेवा हे सगळे तुझे भ्रम आहेत आणि तू या घरातून जावे ही फक्त माझी नाही तर यांची सुद्धा इच्छा आहे. रेवा म्हणते कसं आहे ना रामा, हे घर माझं सुद्धा आहे, तेव्हा या घरात मी जरी गेले तर पुन्हा कधीही येऊ शकते. रमा म्हणते की रेवा तू येऊ शकतेस पण तेही आता पाहुण्यासारखी. तेव्हा रमा म्हणते की जा बाई तू आता. रमा म्हणते की रेवा जा बरं आता तू, मला सुद्धा खूप आता असं होऊ राहिले की तू केव्हा या घरातून जाशील आणि तुझी बॅग कुठे ग रेवा. बरं ती बॅग लगेच भरायला. त्यानंतर लगेच रमा रेवाची बॅग घेते आणि त्या बॅगमध्ये रेवाचे कपडे भरत म्हणते की अगं तू आता तुझ्या मम्माकडे जर गेली तर मम्माने तुझ्यासाठी रूम ठेवली की नाही का माहिती, तेव्हा तुला तिथे कपडे लागतील ना तुझे आणि घेऊन जा हे सर्व कपडे. तेवढ्यात आरती आणि सीमा तिथे येत म्हणते की अगं रमा काय करतेस तू, बॅग भरतेस म्हणजे पाहुणे चालले वाटतं. तर लगेच रेवाचा मोठा जळफळाट होतो. तेवढ्यात आरती म्हणते की आई मला काय वाटतं की आपण सुद्धा पाहुण्यांना बॅग भरायला मदत करायची का. तर हसतच सीमा म्हणते चालेल ना.
आरती म्हणते की रमा अजून काही कपडे राहिलेत का? तर रमा म्हणते बघा ना तिकडे आहेत कपडे. तर आरतीसुद्धा आता रेवाचे कपडे आणायला जाते. इकडे आता आई आजी तिच्या रूममध्ये येऊन विचार करू लागते. आई आजी म्हणते की अक्षय रेवासाठी नवीन फ्लॅट घेतोय आणि तिला चावी काय देतोय. मला माहीत आहे की हे सर्व त्या रमाचे डोके असेल. तेवढ्यात जान्हवी तिथे येत म्हणते की आई आजी काय चाललंय. तर आई आजी म्हणते की जान्हवी हे सर्व तू मला सांग बरं काय चाललंय. रेवाला अक्षय का घराबाहेर काढतोय. आई आजी म्हणते की इतके दिवस तुला रेवाची सोबत गोड लागत होती. तर जान्हवी म्हणते की अय्या ओ माय गॉड रेवा चालली आहे का. म्हणते की आई आजी मला वाटतंय की तुम्हाला खूप टेन्शन आलंय तेव्हा आपण शॉपिंगला जाऊयात का. कारण ज्यावेळेस टेन्शन येतं ना त्यावेळेस आपण जर कुठे बाहेर गेलो फिरलो तर त्यामध्ये आनंद मिळतो. जान्हवी म्हणते की थोड्या वेळाने अक्षय इथे येईल आणि मग तुमच्यासोबत तो कन्व्हिन्स करेल आणि मग रेवाला घराबाहेर काढेल आणि तुम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही. कारण तो तुमचा नातू आहे ना. त्यापेक्षा तुम्ही शॉपिंगला आलेलंच बरं. असे आता जान्हवी आई आजीला सांगते. जान्हवी म्हणते की आई आजी तो जर इथे आला आणि तो जर काही जरी बोलला तुम्हाला त्याने म्हस्का लावला तर तुम्हाला काहीच बोलता येणार नाही आणि मग तुम्हाला सुद्धा रेवाला घराबाहेर काढावाच लागेल. आई आजी म्हणते की बरोबर आहे तुझं जान्हवी. चल मग शॉपिंगला बघूयात बाहेर तरी काही भेटतंय का. आणि आता आई आजी सुद्धा जान्हवी सोबत शॉपिंगला जाण्यासाठी तयार होते. इकडे आता सीमा आणि रामा दोघेही रेवाची बॅग भरून रेवाला तयार करतात. तर रेवा म्हणते की मी या घरातून कुठेही जाणार नाही. या बाबतीत मी आई आजीसोबत सुद्धा बोलली आणि हे सर्व तुमचेच नाटकं आहेत हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि रेवा तेथून निघून जाते तेव्हा आरती सीमा आणि रमा तिघेही मेन खुली की चेन असे म्हणत एकावर एक हात ठेवत हसू लागतात. तेवढ्यात आभ्या तिथे येत म्हणतो की आरती हे सर्व काय आहे. तर आरती म्हणते की अरे अभि तुझ्याकडे एक काम आहे. मी आले आणि सांगते तुला सर्व असे म्हणत आता आरती तेथून निघून जाते. इकडे आता रागाने रेवा आई आजीच्या रूममध्ये येत म्हणते की आई आजी कुठे आहात तुम्ही. तर आई आजी आता कुठेच दिसत नसते कारण आई आजी जान्हवीसोबत शॉपिंगला बाहेर निघून गेलेली असते. रेवा म्हणते की मला आता या क्षणी आई आजीची सर्वात जास्त गरज आहे. कुठे असतील त्या आणि मी आता काय करू. इकडे आरती ही आभ्याकडे येते आणि आभ्याला म्हणते की आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे चेकअपला जायला पाहिजे अभि. तर आभ्या म्हणतो ठीक आहे जाऊयात. पण हे सर्व आत्ता काय चालू होतं. तुम्ही तिथे सर्व बॅगा भरत होत्या तेही रेवाच्या रूममध्ये. म्हणजे हे सर्व नेमकं काय चालू आहे. आरती म्हणते की अभि तुला माहीत नाही का रेवा नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होते आणि तिला आपल्या कंपनीकडून एक फ्लॅट रेंटल म्हणून मिळाला आहे. आरती म्हणते की आपल्या कंपनीचे जे सर्वंट क्वार्टर असतात ना अगदी तसं. अभय म्हणतो काय सांगते आरती रिअली. तर आरती म्हणते हो. आरती म्हणते की रेवालाच या घरात राहणं खूप अवघड आणि ऑड वाटत होतं म्हणून तिने आनंद भाऊजींना सांगितलं आणि आनंद भाऊजीकडून हे अक्षयला कळलं आणि अक्षय भाऊजींनी लगेच रेवाला फ्लॅट बघून दिला. आणि आपण सुद्धा रेवासाठी एवढं करू नाही शकत का. तर आभ्या मान हलवतो. आरती म्हणते की अरे रेवाला त्या फ्लॅटमध्ये प्रायव्हसी मिळेल आणि आपण हा एवढा विचार तर करू शकतो. अभि म्हणतो की बरोबर आहे आरती. तर आरती म्हणते चल बरं अभि आता आपल्याला चेकअपला जायचंय. तर आभ्या म्हणतो मी रेवाकडे जाऊन येतो आणि तिला भेटतो ना. तर आरती म्हणते की रेवा वरचेवर आपल्या घरात येतच राहील अभि नंतर तू तिला भेट. चल बरं अगोदर चेकअपला. असे म्हणत आता आरती सुद्धा आभ्याला चेकअपला घेऊन जायला निघते. इकडे आता रमाकांत आणि आनंद ताबडतोब किचनमध्ये काम करत असलेल्या सीमाकडे येतात. आनंद म्हणतो की आई आत्ताच आरती ही आभ्याला घेऊन गेली आणि आता इकडे आई आजीला जानू ही बाहेर शॉपिंगसाठी घेऊन गेली. तेव्हा आता राहिला प्रश्न फक्त बाबांचा. तर आता बाबांना कसे इथून बाहेर काढायचे त्याचा आपण विचार करायला हवा. रमाकांत म्हणतो की रेवा या घरातून सहजा जाणार नाही. तिने सुद्धा काही प्लान केला असेल आणि जर रेवाने दादाला काही सांगितलं असेल तर दादा नक्कीच रेवाला या घरात ठेवण्यासाठी काहीतरी प्लान करेल आणि एव्हाना त्याने तो प्लान केला सुद्धा असेल. सीमा म्हणते की मला सुद्धा तेच वाटतं. एवढ्या सहजासहजी ते रेवाला घराबाहेर सोडणार नाहीत. इकडे आता शशिकांतने सुद्धा मोठा प्लान केलेला असतो. गार्डनमध्ये शशिकांत एका व्यक्तीला बोलावतो आणि म्हणतो की मला तुझ्याकडून असे ड्रग्ज पाहिजेत की ते जर सापडले तर माणूस डायरेक्ट जेलमध्ये. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे साहेब. तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे तुम्ही सांगता म्हणून मी तुम्हाला ते ड्रग्ज आणून देईल. पण एवढे अर्जंट जर पाहिजे असेल तर त्याचा चार्जसुद्धा जास्त लागेल बरं का. शशिकांत म्हणतो की त्याची तू काही काळजी करू नकोस.
मी आहे ना, मी तुला बक्कळ पैसा देईल असे आता शशिकांत त्या व्यक्तीला बोलतो आणि लगेच पैशाचा बंडल शशिकांत त्या व्यक्तीच्या हातावर टेकवतो. हसतच तो व्यक्ती म्हणतो, मिळून जाईल साहेब तुम्हाला ते ड्रग्ज, आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो. त्यानंतर शशिकांत हा पोलीस स्टेशनमध्ये फोन करतो आणि म्हणतो की नमस्कार साहेब, या प्रकरणामध्ये माझी सून आणि माझा मुलगा इन्व्हॉल्व आहे, तेव्हा तुम्ही त्याला पकडून घेऊन जाऊ शकता. तर इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्हाला त्यांच्यावर संशय आहे का? तेव्हा शशिकांत म्हणतो, संशय काय, माझी पूर्ण खात्री आहे. शशिकांत म्हणतो, तुम्ही जर त्यांच्या घरी छापा मारला ना तर तुम्हाला नक्की ड्रग्ज मिळेल, तेव्हा तुम्ही बघा. तर आता फोन ठेवत शशिकांत विचार करतो की रमाला जर एकदा जेलमध्ये या प्रकरणामध्ये टाकलं तर रमा काही बाहेर येणार नाही, कारण या प्रकरणामध्ये भल्या भल्यांची वाट लागते. इकडे आता रमा किचनमध्ये काम करत असते, तेवढ्यात अक्षय तिथे पेढ्याचा बॉक्स घेऊन येतो. रमा म्हणते की हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही जास्त पेढे खाऊ नाही शकत बरं का. अक्षय म्हणतो की पण रमा हे शुगर फ्री आहे. तर अक्षय लगेच रामाकडे बघत म्हणतो की रेवा जर या घरातून बाहेर गेली तर तुम्हाला माफ करशील का रमा? आणि म्हणूनच आज रात्री तुम्हाला गच्चीत भेटशील ना मला, कारण माझी डेट आहे. तेव्हा रमा ही अक्षयकडे बघू लागते. त्यानंतर लगेचच अक्षय रमाला पेढा भरवतो आणि म्हणतो की रमा, तू माझ्याकडे जे मागितलं ना ते मी आज तुला देणार आहे. तेव्हा आता रमाला सुद्धा अक्षयने गच्चीमध्ये बोलावलेलं असतं आणि रमाला आता अक्षय कोणती अशी भेट देणार आहे आणि रेवाला कशी आता घराबाहेर काढणार आहे, हे आता एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर कसे वाटले अक्षयचे रमावरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि भाग 2 बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.